नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाच्या महा-डीबीटी बियाणे अनुदान योजना 2026-27 बद्दल महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. तेलबिया आणि कडधान्यांसाठी हे अनुदान कसे मिळवायचे ते पाहूया. शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी. महाराष्ट्र शासनाने 2026-27 या वर्षासाठी 2 महत्त्वाच्या अभियानांना मंजुरी दिली आहे, ज्यामुळे बियाण्यांवर मोठे अनुदान मिळणार आहे. या योजनांमध्ये कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय तेलबिया अभियान यांचा समावेश आहे. याचा थेट लाभ आपल्या शेतीला होणार आहे. या अभियानांचा उद्देश राज्याला तेलबिया आणि कडधान्यांच्या उत्पादनात स्वावलंबी बनवणे आहे. ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या योजनांसाठी मोठ्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. तेलबियांसाठी अंदाजे 200 कोटी रुपये आणि कडधान्यांसाठी सुमारे 167 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प निश्चित करण्यात आला आहे. आता पाहूया राष्ट्रीय तेलबिया अभियान अंतर्गत कोणत्या पिकांवर आणि किती अनुदान उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, भुईमूग, तीळ तसेच सूर्यफूल आणि करडई, सनफ्लावर यांसारख्या महत्त्वाच्या तेलबियांसाठी अनुदान दिले जाईल. जिल्हा स्तरावर पाहिल्यास सोयाबीनसाठी 26 जिल्ह्यांमध्ये, भुईमुगासाठी 13 जिल्ह्यांमध्ये आणि तिळासाठी 5 जिल्ह्यांमध्ये विशेष अनुदान उपलब्ध असेल. सोयाबीन बियाण्यांसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना 100% सबसिडी मिळेल, जी जास्तीत जास्त 11,000 रुपये प्रति क्विंटल किंवा केंद्र सरकारच्या दरानुसार असेल. आता आपण कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानाची माहिती घेऊया. कडधान्य देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तूर आणि हरभरा या प्रमुख कडधान्यांसाठी राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये अनुदान उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. त्याचबरोबर मूग 22 जिल्ह्यांमध्ये आणि उडीद 21 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असेल. आपल्या जिल्ह्यातील पिकांची यादी महा-डीबीटी पोर्टलवर तपासा. बियाणे अनुदानाचे दर बियाण्यांच्या वयानुसार निश्चित केले आहेत. 5 वर्षांपेक्षा कमी जुन्या बियाण्यांसाठी 6,000 रुपये प्रति क्विंटल किंवा 50% अनुदान, तर 5 ते 10 वर्षांच्या बियाण्यांसाठी 3,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळेल. बियाणे अनुदानासोबतच शासनाने पीक प्रात्यक्षिके आणि शेतमाल प्रक्रिया पायाभूत सुविधांसाठीही योजना आणल्या आहेत. पीक प्रात्यक्षिक म्हणजेच पीक प्रात्यक्षिके, क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन्स या योजनेत शेतकऱ्याला सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. या प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 4,000 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढेल. याशिवाय काढणीनंतरच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी मिनी तेलगिरण्या, मिनी ऑइल मिल्स आणि फिल्टर प्रेसेस यासाठी देखील अनुदानाचा संक्षिप्त उल्लेख शासकीय निर्णयात आहे. या सर्व योजनांची सविस्तर माहिती आणि शासन निर्णय GR वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे संपर्क साधावा ते पाहूया. संपूर्ण माहितीसाठी महा-डीबीटी पोर्टलला महाबत पोर्टल किंवा maharashtra.gov.in या शासकीय संकेतस्थळाला भेट द्या आणि नवीन शासन निर्णय काळजीपूर्वक वाचा. शेतकरी बंधूंनो, ही संधी गमावू नका. तेलबिया आणि कडधान्य उत्पादनासाठी जाहीर झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनांचा त्वरित लाभ घ्या आणि महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करा.